दसरा मेळाव्याची महाराष्ट्राला परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आणखीन एक जो दसरा मेळावा आहे तो जोडला जाणार आहे, तो म्हणजे श्री क्षेत्र नारायणगडावर. तर माझ्यासोबत नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आहेत. दसरा मेळावा आता नव्याने एक संकल्पना आहे. आज बैठकीत काय निर्णय झाला? या ठिकाणी श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा दसरा मेळावा परंपरेने चालत आलेला आहे आणि यावर्षी संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी, हे नारायणगडाचेच भक्त आहेत, यांनी अशी संकल्पना व्यक्त केली की याहीपेक्षा अनंतपटीने या दसरा मेळाव्याचं स्वरूप उघडकीस आलं पाहिजे. त्यासाठी आजच्या सर्व भक्ताची मीटिंग झालेली आहे आणि या मीटिंगचं नियोजन, सर्व व्यवस्था काय, जेवणाची व्यवस्था काय, पाण्याची काय, डॉक्टरची काय, ॲम्ब्युलन्स काय लागणार, स्टेज कसं लागणार, काय व्यवस्था असेल ती आजच्या आमच्या सर्व भाविकांनी याची तयारी केलेली आहे. आणि एवढी मीटिंग सुंदर झाली, उत्सुकता अंतःकरणामध्ये सर्व जिल्ह्यातील, सर्व तालुक्यातील मंडळी जमली होती आणि याचं नियोजन त्यांनी केलं. दसरा मेळावा भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पाडणार आहे, आनंदात पार पाडणार आहे. हे दसरा मेळाव्याचं स्वरूप आहे. साधारणतः कुठून समाज या ठिकाणी बीड जिल्ह्यातली सर्व मंडळी येणार आहे. बाहेरची येणारी तर आता आम्ही संकल्प करू शकत नाही, परंतु बाहेरच्या जिल्ह्याची सुद्धा मंडळी येणार आहे. कमीत कमी 50 लाखाच्या पुढंच समाज राहणार आहे, आतून नाही. त्यासाठी जवळजवळ 100 एकरचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि सर्व व्यवस्था येणाऱ्या भाविकाची सुख सुविधा हे नारायणगड आणि भाविकातर्फे होणार आहे. मग बाबा नारायणगडच का ठरवलं, इतर पण जागा त्याचं कारण आहे, पूर्वी आमच्या पाटलांनी या ठिकाणी एक भव्य स्वरूपाची एक सभा ठेवली होती, पण काही अडचणीमुळे ती बंद झालेली आहे. म्हणून त्यांच्या संकल्पना, नगद नारायणाने दिलेला त्यांना संकल्प की नारायणगडावर सुद्धा विजयी दसरा मेळावा व्हावा. मागचा सभा झाली नाही, तर आता या दसरा मेळाव्याचा मोठी एक सभा व्हावी, नियोजन व्हावं, दसरा मेळावा व्हावा, ही त्यांची संकल्पना. राज्यात अनेक मेळावे होतात. शिवसेनेचा मेळावा होतो, ठाकरेंचा होतो, बीडमध्ये पंकजा मुंडेंचा होतो. तिथून कुठेतरी एक राजकीय संदेश दिला जायचा. आता हा तुमचा पहिला मेळावा आहे, इथून काही तशा पद्धतीचा समाजाला संदेश. पहिली मीटिंग ही झाली, सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा नारायणगड आहे. या ठिकाणी अजिबात राजकीय वातावरण तयार होणार नाही. हा पहिला मुद्दा आम्ही या मीटिंगमध्ये घेतलेला आहे. आणि दादाने सुद्धा सांगितलं, पाटलांनी, की मी या भक्त नारायणगडाचा आहे, थोडीसुद्धा याला राजकारणाची बाधा येणार नाही, हे आम्ही त्याचं पालन करू, हे त्यांनी अगोदरच घोषित केलेलं आहे. कुठला समाज साधारणतः मग हा मेळावा सर्वधर्मीयाचा असेल, केवळ मराठ्याचा नाही, सर्व धर्मीय समाजाचा, सर्व पक्षीय समाज. मग आम्ही कुठल्या जातीचा भेद करणार नाही. सर्व जाती धर्म आहे, यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कवनाची, ही आमच्या नारायणगडाची परंपरा आहे. सर्व जाती धर्माला धरून चालणारा हा गड आहे, म्हणून इथं भेदभाव अजिबात होणार नाही, ही आमची पहिली संकल्पना आहे या नारायणगडाची. मराठा आरक्षणाबाबत हे सर्व सुरू आहे. कुठंतरी आता ह्या मेळाव्यानंतर शासनाला, केंद्र शासनाला कुठेतरी जाग येईल असं वाटतं. आरक्षणाच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. ते काय शासन ठरल, समाज आल्यानंतर काय व्हायचं असेल ते भविष्य काळातलं मी सांगू शकत नाही. पण आमची संकल्पना नगद नारायणाचा भक्ताची आणि आमच्या जरांगे पाटलांची ही प्रतिज्ञा आहे की या भाविकाला दसरा मेळाव्यामध्ये आनंद भेटावा, सर्व जाती धर्माला घेऊन आनंद भेटावा, ही भूमिका आहे. पुढचा संकल्प काय शासन ठरल, आमचे पाटील ठरवतील, पुढचा विधी आता मी सांगू शकत नाही. मेळाव्याला आणखीन कोणी राज्यातला वरिष्ठ नेता अजिबात नाही, फक्त आमचा भाविक, जाती धर्मातले फक्त आणि फक्त भाविक. आता बैठकीला मुस्लिम होते, त्यांनी दलित समाज होता, ओबीसी समाज होता, त्यांनी आपल्या अंतःकरणातल्या भावना 2 रुपये या ठिकाणी सहकार्य म्हणून पुकारलेलं आहे. आणि म्हणून
या ठिकाणी पुढची भूमिका मी सांगू शकत नाही, पण आत्ताची ही भूमिका आहे की ओबीसी समाज असेल, सर्व जातीय धर्म असेल, त्यांना आनंद झाला की हा मोठ्या प्रमाणात दसरा मेळावा होत आहे. यामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत आणि आम्हाला सुद्धा आनंद होत आहे. नक्कीच हा जो मेळावा होतोय तो निव्वळ मराठा समाजाचा का होणार नाही, तर मुस्लिम असेल, दलित असेल, तमाम बहुजनांसाठी हा मेळावा असणार आहे. त्यामुळे इथं कुठला नेता राहणार नाही, कुठलंही राजकारण या मेळाव्यात किंवा या इथल्या गडावरती होणार नाही. आणि साधारणतः 50 लाखाहून जास्त जे समाज आहे या ठिकाणी दसरा मेळावला येईल असा दावा देखील महंत शिवाजी महाराज यांनी केलेला आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, श्री क्षेत्र नारायणगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.